भिवंडीत उपचारादरम्यान 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. राहणार गावातील नितीन विश्वनाथ वाघमारे यांना छातीत दुखू लागल्याने अंजूर फाटा परिसरातील नोबेल मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर किरकोळ ब्लॉकेज असल्याचं सांगत डॉक्टरांनी औषधोपचार सुचवले. मात्र नातेवाईक औषधे आणण्यासाठी बाहेर गेल्यानंतर रुग्णावर योग्य उपचार न करता डॉक्टर निघून गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यानंतर नितीन वाघमारे यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. उपचारादरम्यान रक्ताची उलटी झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनली आणि अखेर सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत डॉक्टर आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपासासाठी व्हिसेरा मुंबई येथे पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आम्ही विचारलं मॅडम की भाऊ माझा एकदम व्यवस्थित आलेला होता, छोटासा ब्लॉकेज आहे, तुम्ही एवढं मला काय सांगताय, एवढं काय झालं आहे त्याला, तुम्ही एवढं हे सांगताय. त्या आम्हाला व्यवस्थित त्याचं उत्तर देत नव्हत्या. ट्रीटमेंट काय झाली हे व्यवस्थित सांगत नव्हत्या. तिथे ना कुठल्या कार्डिओलॉजिस्टला डॉक्टर होता, ना स्पेशलिस्ट नव्हता, काय नाही, हे स्वतः त्यांच्या मनानेच विलाज करत होत्या. एकही तिथे हे नसताना व्हेंटिलेटरवर घ्यायचं म्हणून आम्हाला विचारलं. व्हेंटिलेटरवर घेण्यासाठी 5 मिनटं बोलून 10 मिनिटांनी आम्हाला फोनवरनं कॉल करून सांगता की तुमचा पेशंट गेला, NCUमध्ये या. डायरेक्ट माझ्या भावाची बॉडी आमच्या हातात दिली की त्याचा मृत्यू झाला म्हणून सांगितलं आम्हाला. आमची मागणी, आरोप हाच आहे माझा की ज्या कोणी डॉक्टरने त्याची इलाज करण्यात हलगर्जीपणा केला आहे त्या डॉक्टरांवर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे. माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे. त्याची 4 वर्षाची मुलगी, 2 महिन्याचा मुलगा आहे. त्याचं कोण बघणार, त्यांच्याकडे कोण सांभाळणार? त्याचा पूर्ण परिवार त्याने उद्ध्वस्त करून टाकला ह्या डॉक्टरांनी. हे डॉक्टर यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे. यांनी पूर्णपणे माझ्या भावाला मारून टाकलेला आहे. माझा हा पूर्णपणे त्यांच्यावर आरोप होती.